निवृत्तीनाथांचा संजीवन समाधी सोहळा आता ह्या 14 तारखेला येतोय आणि त्यासाठी अनेक दिंड्यांचं प्रस्थान होते. आपण गेल्या 3 दिवसापासून कव्हर करतोय. मागच्या काही 2 दिवसामध्ये मुंबई धारावी असेल, भिवंडी असेल, शहापूर असेल अनेक आपण दिंड्या कव्हर केल्यात आणि आज एका वेगळ्या दिंडीची आपण संवाद साधणार आहे. आपल्यासमोर महाराज आहेत. महाराज, आजचा कितवा दिवस आहे तुमचा आणि आता ही परंपरा तुम्ही कधी चालू केली? किती वर्ष आले तुम्हाला दिंडीला? आजचा हा आमच्या वारीचा पहिला दिवस आहे. आम्ही साधारणतः मागच्या वर्षापासूनच चालू केलेली ही वारीची परंपरा. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर या ठिकाणी समाधी अवस्थेमध्ये आहेत आणि त्यांचा हा पौष वारीचा सोहळा आहे. आणि या पौष वारी निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामधून दिंडी, वारकरी संप्रदायामधील असलेल्या दिंडी त्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी येतात आणि त्या स्वरूपाला, जो स्वरूप आहे दिंडीचं, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा वाडा, श्रीक्षेत्र वाडा या ठिकाणावरून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी निघालेलो आहोत. आता तुमच्याकडे ह्या दिंडीमध्ये किती वारकरी आहेत? आमच्या ह्या दिंडीमध्ये साधारणतः 100 वारकरी आहेत. आणि मग तुमचं हे शेड्यूल कसं असतं, म्हणजे मुक्काम कसं असतं? आता मुक्काम म्हणजे आम्ही वाड्यावरून निघाल्यानंतर सकाळचा फराळाचा विषय असतो, त्यानंतर दुपारचं जेवण असतं आणि त्यानंतर पुन्हा चहा पाणी असतं संध्याकाळी आणि नंतर पुन्हा विश्रांतीच्या ठिकाणी जातो. तिथे आमचं हरिपाठ कीर्तन होतं आणि त्यानंतर मग. आणि आता ही किती वर्ष झाली तुम्ही ही वारी तुमची चालू? ही आता ह्या वर्षीचं दुसरं वर्ष आहे आमच्या वारीचं. कसा आहे वारीचा अनुभव? वारीमध्ये मिळणारा संतांचा सहवास, वारीमध्ये मिळणारा पंढरपूरच्या पांडुरंगाचा नामघोष, त्यांचा सहवास अतिशय गोड आहे, सुखाचा सोहळा आहे. आणि या सुखाच्या सोहळ्याकरिता आम्ही सर्व वारकरी वाड्यावरून निघालेलो आहोत. निवृत्तीनाथांचा जे आहे, ही आपली समाधी जी आहे बघायला, तिची ही परंपरा कधी चालू झाली? ऍक्च्युअली तसं बघायला गेलं तर निवृत्तीनाथ महाराजांना समाधी अवस्थेमध्ये जाऊन साधारणतः 700 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेले आहेत. आणि आपल्या वाड्या तालुक्यामध्ये हा सोहळा मोठ्या प्रमाणात गुरुवर्य गोविंद बाबा यांनी चालू केलेला आहे, किंवा तत्पूर्वी सुद्धा चालू असेल, परंतु गुरुवर्य गोविंद बाबा हे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी असताना त्यांनी निवृत्तीनाथ दादांची मोठ्या प्रमाणामध्ये सेवा केली, भक्ती केली. आणि भक्तीचं वेळ आपल्यासारख्या वारकऱ्यांना वाड्या तालुक्यामधील किंवा संपूर्ण त्र्यंबकेश्वर असेल किंवा वाडा तालुका असेल, पालघर जिल्हा असेल, ठाणा जिल्हा असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुरुवर्य गोविंद बाबा यांनी वारीची ही परंपरा सुरू केली. आज बघितलं तर पंढरपूरची वारी असेल किंवा अनेक वाऱ्यामध्ये आता पण काही याच्यामध्ये बघितलं तर तरुण मंडळी सुद्धा आता ह्या ठिकाणी वारीचं एकतात. म्हणजे कुठे कामाला असेल तरी मग ते कामाला सुट्टी देणं आणि मग त्या वारीमध्ये सहभाग घेणं. कसा सहभाग असतो, कसा ह्या आनंद मिळतो? तरुण मंडळी वारकरी संप्रदायामध्ये आणि ह्या वारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत आणि त्यांनी आलंच पाहिजे. कारण वारकरी संप्रदाय हा वाढला पाहिजे, वारकरी संप्रदाय हा टिकला पाहिजे आणि वारकरी संप्रदाय हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परावर्तित झाला पाहिजे. आणि ही आपली जी परंपरा आहे, ही माऊलींची परंपरा आहे, ही वारीची परंपरा जगद्गुरु तुकाराम महाराजांची आहे, ही वारीची परंपरा आपल्या नाथबाबांची आहे. आणि ही असलेली परंपरा जनसामान्यांची परंपरा आहे. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं मी माऊलींचा वारकरी आहे, प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं मी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा वारकरी आहे, प्रत्येक वारकऱ्यांना असं वाटतं मी निवृत्तीनाथ दादांचा वारकरी आहे. आणि तरुण वर्ग जो वारकरी संप्रदायामध्ये येण्याचं कारण असं की तरुण वर्गांना सुद्धा असं वाटतं की बाहेर कुठेतरी जॉब निमित्ताने जाणं, कुठे कामधंद्या निमित्ताने जाणे, परंतु अंतरिम सुख कुठे असेल, अंतरिम जे मोठं सुख जे आहे, वारकरी संप्रदायाने जे प्रधान 2 अभंग निवडलेले आहेत त्यामध्ये म्हणजे रूपपातालोचनी असेल आणि सुंदर ते ध्यान, हे 2 अभंग आहेत वारकरी संप्रदायाचे प्रधान अभंग आहेत. या अभंग जे आहेत ते पंढरपूरच्या पांडुरंगाला च्या स्वरूपावर आहेत आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये फक्त आणि फक्त सुख सांगितलं. मग त्याच्या चरणाजवळ सुख आहे, मग त्यांच्या चरणाजवळ जाण्याचा मार्ग हा संतांनी आपल्याला दिला. आणि मग ते संत कोणते असतील तर निवृत्तीनाथ दादा. मग त्या निवृत्तीनाथ दादांची वारी केल्याने जे सुख मिळतं त्या सुखाच्या शोधाकरिता तरुण वर्ग वारकरी संप्रदायामध्ये येत आहे आणि संतांची, निवृत्तीनाथ दादांची वारी करत आहे. एकीकडे तुम्ही ऍडव्होकेट आहेत, म्हणजे वकील म्हणून, दुसरीकडे तुम्ही एक कीर्तनकर महाराज आहे. ही सांगड कशी काय तुम्ही जुळवता? आता याची सांगड, युट्यूब चालू आहे म्हणून जास्त बोलत नाहीत, परंतु याची सांगड आता साधारणतः माझं सांगायचा उद्देश आहे की वकील हे ह्याकडे फार वळणार कमी आहेत.
म्हणजे या याच्यामध्ये परमार्थकडे हा विषय कारण वकिली व्यवसाय असू द्या किंवा वारकरी संप्रदाय असू द्या, पंढरपूरच्या पांडुरंगाची आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची, जगद्गुरु तुकाराम महाराजांची, गुरुवर्य गोविंद बाबांची किंवा निवृत्तीनाथ दादांची जेव्हा गोडी लागते, मग ती गोडी लागल्यानंतर बाकी दुसरं कुठलंही क्षेत्र असेल तर त्या क्षेत्रामध्ये मिळणारा सुख आणि वारकरी संप्रदायामध्ये मिळणारं सुख हे अतिशय वैभवशाली आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये मिळणारं सुख हे अधिकाधिक कसं मिळावं याकरिता आता वकिली व्यवसाय सुद्धा टिकला पाहिजे. कारण माऊलींनी सांगितलंय पहिल्या हरिपाठामध्ये, असोनी संसारी, संसार आणि म्हणजे प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालण्याचा प्रयत्न आपल्या परीने केला जातो. आता मला एक विषय असा होता, आता काही तरुण मंडळी आहेत की खरं तर व्यसनाकडे फार मोठी प्रमाणात दिसते. म्हणजे आज तुम्ही मोठी मोठी शहरं बघितली आपण, तर असं वाटते का पुढचं भवितव्य काय ते आपल्याला भीती वाटते. कारण तरुण पिढी एक मोबाईलच्या ह्या क्षेत्रामध्ये, त्याच्यामध्ये मोबाईल असेल किंवा या व्यसनीसाठी फार वळ चालते. ह्या पिढीला वळण्यासाठी आता कसं प्रयत्न केला पाहिजे? कारण ती पिढी जर परमार्थाकडे कमी झाली तर भविष्यात जो आपण पुढचं जी हे बघतो ती भीती वाटते. आपण कसं बघतो? तरुण पिढी, एकदा का एखादा विद्यार्थी 10वीला होतो, 10वीची परीक्षा दिल्यानंतर ते बाहेर पडतात, मग ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात, त्यांचं शिक्षण कंप्लीट करतात, पूर्ण करतात. काही विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतं, काही विद्यार्थ्यांना करता येत नाहीत. मग तो त्यांचा प्रोफेशनलचा विषय झाला. परंतु व्यासनाधीन आणि वारकरी संप्रदाय, तर वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा तुळशीची माल दिली जाते आणि ज्या दिवशी आपण तुळशीची माल गळ्यामध्ये परिधान करतोय त्या दिवशी व्यसन हा विषय त्या वारकऱ्यांच्या आयुष्यामधून निघून जातो. सरासरी व्यसन हा निघून, मग ते कुठलंही व्यसन असेल, मग ते दारूचं असेल किंवा दुसरं कुठलंही असेल, तंबाखूचं असेल, जे काही ते सरासरी वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर तुळशीची पवित्र अशी माल, म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नावाने जी पवित्र अशी तुळशीची माल आपण परिधान करतोय, ही परिधान केल्यानंतर व्यसन हे निघून जातं. मग आता व्यसनाकडे वळणारा वर्ग आणि वारकरी संप्रदायामध्ये किंवा वारकरी संप्रदायाकडे वळणारा वर्ग याची विभागणी करण्यापेक्षा जास्तीत जास्त तरुण वर्गाने वारकरी संप्रदायामध्ये यावं. कारण वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला जर ज्ञानेश्वरी मिळाली, नुसती मिळाली, आणि ज्ञानेश्वरीमध्ये असलेल्या माऊलींचा फोटो जरी नुसता बघितला तरी सुद्धा त्या तरुण वर्गाच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र स्वरूपाचा बदल होत आहे आणि होत राहील. म्हणून तरुण वर्गाने व्यासनाधीनकडे वळण्यापेक्षा वारकरी संप्रदायामध्ये यावं. वारकरी संप्रदायामध्ये माऊली का सांगितलं जातं माऊलींना? कारण आईला माऊली सांगितलं जातं. आणि आईला माऊली का सांगितलं जातं? कारण आई अशी असते की त्या मुलाचे सर्व गुन्हे माफ करणारी आई असते. त्याप्रमाणे आमचे ज्ञानेश्वर महाराज किंवा वारकरी संप्रदायाचे ज्ञानेश्वर महाराज तुमच्या असलेले सर्व अपराध असतील, तुमच्या असले सर्व दोष असतील, तुमच्या असल्या सर्व गोष्टी, तुमच्या हातून कळत न कळत झालेल्या गोष्टी माफ करतील आणि तुम्हाला आईप्रमाणे सांभाळतील. म्हणून तरुण वर्गाने सुद्धा ज्ञानेश्वरीकडे वळलं पाहिजे, तरुण वर्गाने हरिपाठाकडे वळलं पाहिजे, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथाकडे वळलं पाहिजे. म्हणून तरुण वर्गाने एवढंच आमचं म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीने एवढंच सांगणं राहील की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात वारकरी संप्रदायामध्ये यावं, पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती करावी, आमच्या माऊलींची भक्ती करावी, जगद्गुरु तुकाराम महाराजांची भक्ती करावी, निवृत्तीनाथ दादांची भक्ती करावी, सर्व संतांनी दिलेल्या मार्गाप्रमाणे मार्गक्रमण करावं. जीवनामध्ये सुख मिळेल आणि सुखाबरोबर यश सुद्धा मिळेल. आता पंढरपूरला तुम्ही मोठं तुमचं मठाचं काम चालू आहे, साधारणतः हे किती जागेमध्ये असणार आहे, त्याला किती बजेट असणार आहे, आणि मग आता त्यासाठी कसं तुमचं नियोजन चालू आहे? पंढरपूर या ठिकाणी आपल्या वाडा तालुक्यामधून साधारणतः केव्हापासून वारी करतात, म्हणजे अनेक वर्षापासून आपल्या वाडा तालुक्यातून वारकरी पंढरपूरला जातात. मग पंढरपूरची वारी सरासरी आता ह्या वर्षाचा जर आपण विचार केला तर ह्या वर्षी आपल्या वाडा तालुक्यामधून नुसत्या एसटी महामंडळ मधून 50 बस गेल्या होत्या. त्या व्यतिरिक्त खाजगी वाहनाने अनेक वारकरी पंढरपूरला कार्तिकी वारी निमित्ताने जातात. त्याचबरोबर अनेक वारकरी रेल्वे मार्फत पंढरपूरला जातात. मग हे सगळे वारकरी
म्हणजे अनेक, आता मगाशी एक आमच्या भगिनी रस्त्यामध्ये दिसल्या, म्हणजे आमच्यासोबत चालत येत असताना म्हणत होत्या की माझ्या घरामध्ये हा वारकरी संप्रदायाची परंपरा ही 5 पिढीपासून आहे. मग 5 पिढ्यापासून असलेली पंढरपूरच्या पांडुरंगाची वारकरीची परंपरा, ते पंढरपूरला जातात. परंतु पंढरपूरला गेल्यानंतर आषाढी वारी असेल, कार्तिकी वारी असेल, त्या ठिकाणी वारी निमित्ताने गेल्यानंतर कधी कधी पाऊस सुद्धा पडतो. त्या ठिकाणी आपलं भवन नसल्या कारणाने, आपल्या हक्काचं भवन नसल्या कारणाने त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था ही खर्चिक आहे. राहण्याची व्यवस्था ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे ती होत नाही. कुठेतरी कशा तरी स्वरूपात राहावं लागतं आणि राहिल्यानंतर मग तिथेशी जेवणाची व्यवस्था, त्यानंतर दर्शनाची व्यवस्था, चंद्रभागेचं स्नान असेल, या सगळ्या गोष्टीचा कशा तरी स्वरूपात जातो, घाईघाईमध्ये जातो आणि घाईघाईमध्ये आपण परत येतो. मग जर आपल्या हक्काचं भवन पंढरपूर या ठिकाणी जर झालं तर आपल्या तालुका असेल, जिल्हा असेल, प्रत्येक मातेला, प्रत्येक वारकऱ्यांना असं वाटेल की माझं भवन पंढरपूर या ठिकाणी आहे. मी केव्हाही जरी पंढरपूरला गेलो किंवा गेली तर त्या ठिकाणी मी राहीन, पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेईन, चंद्रभागेमध्ये स्नान करेन आणि मनाप्रमाणे पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी करेन. अशा स्वरूपाचा जो भाव प्रत्येक वारकऱ्यांच्या मनामध्ये आहे तो आपण बघितला आणि म्हणून आपल्या मनामध्ये एक भाव प्रगट झाला की पंढरपूर या ठिकाणी आपलं हक्काचं एक भवन हवं, आपल्या हक्काचं एक भवन पाहिजे. म्हणून मागच्या 4 वर्षापासून आपण पंढरपूरची कार्तिकी वारी सोहळा करतोय. आपल्या सोबत साधारणतः 700-800 ते 1000 पर्यंत असे वारकरी असतात आणि मोठ्या प्रमाणात पंढरपूर या ठिकाणी आपण तो सोहळा साजरा करतो. मग पंढरपूर या ठिकाणी तो सोहळा साजरा करत असताना काही प्रमाणामध्ये अडीअडचणी आल्या. एक वर्ष असा प्रसंग आला की एक मोठी धर्मशाला आपण बुक केली आणि 3 दिवस झाले आणि 3ऱ्या दिवशी आम्हाला त्यांनी सांगितलं की उद्याला या ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम आहे, तुम्ही कुठेतरी जा. आता 550 कीर्तनकार, 500 वारकरी आहेत, त्यांना 3 दिवस त्या ठिकाणी राहतोय आणि 4थ्या-5व्या दिवशी आपला जो सोहळा आहे तो एकादशी पासून तर आपण पौर्णिमेपर्यंत तिथेशी सोहळा करतो. मग आणखी काही दिवस तिथे राहायचे आहेत. मग ते एवढे वारकऱ्यांना घेऊन कुठे राहायचं? किती मोठा प्रसंगाला तोंड दिलं आणि त्या प्रसंगानंतर तेव्हाच आम्ही मनामध्ये भाव प्रगट केला की पंढरपूर या ठिकाणी आपल्याला वारकरी भवन पाहिजे. मग पंढरपूर या ठिकाणी वारकरी भवनाचे जागा शोध घेण्यात येत असताना 2-3 वर्षांचा तो प्रसंग आहे, पण आणि प्रसंग किंवा प्रयत्न आहेत आणि तेव्हापासून या वर्षी कार्तिकी वारीला जाऊन आल्यानंतर अनेक वेळा पंढरपूर या ठिकाणी म्हणजे भवनाच्या जागा बघण्याकरिता जाण्याचा योग आला आणि योगायोगामध्ये अनेक जागा आम्ही निश्चित केल्या. त्यापैकी एक जागा चंद्रभागेला लागूनच आहे, ती जागा सर्वानुमते आम्ही निश्चित केली. 1/2 एकर जमीन भवनाकरिता आपण घेण्याचं निश्चित केलेलं आहे. आता 14 तारखेला जो सोहळा असणार आहे हा कसा असणार सोहळा? हा 14 तारखेचा जो सोहळा आहे तो पौष वारी आहे निवृत्तीनाथ महाराजांची आणि पौष वारी निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामधून वारकरी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आलेले येतील आणि आल्यानंतर त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी हरिपाठ, कीर्तन, भजन, त्र्यंबकेश्वरची नगर प्रदक्षिणा, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा अशा स्वरूपात हा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा होईल. आज आपण ज्या वारीसोबत चर्चा केली त्या महाराजांकडनं आपण सर्व जाणून घेतलेले. आता पुढच्या याच्यामध्ये आपण दुसऱ्या वारीसोबत चर्चा करणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ पाहण्यासाठी तो कोणी विसरू नका. तेथे बोडे देई माझ्या मना, तेथे बोडे देई माझ्या मना, तेथे बोडे देई माझ्या मना, आता मी ना करे वांदेचे ब्रह्माना, आता मी ना करे वांदेचे ब्रह्माना.
माझ्या मना तेथे उडी दे माझ्या मना तेथे उडी दे माझ्या मना रुत से मार्जना केले आसे रुत से मार्जना केले आसे रुत से मार्जना केले आसे आता मी न करे बांधे से भ्रमणा आता मी न करे बांधे से भ्रमणा झाला तरंग बुडाला एक नाव झाला तरंग बुडाला तैसा देह झाला एक रूप तैसा देह झाला एक रूप तैसा देह झाला एक रूप आता मी न करे बांधे ते भ्रमा आता मी न करे बांधे ते भ्रमा से मार्जना केले हासे रोते से मार्जना केले आसे रोते से मार्जना केले आसे रोते से मार्जना केले आसे आता मी न करे बांधे ते भ्रमा आता मी न करे बांधे ते भ्रमा पापरक मागे वरून आम्हाला पाहिजे पापरक मागे वरून आम्हाला पाहिजे पापरक मागे तारो हारा पाले मृगाचा तारो हारा पाले मृगाचा तारो हारा पाले मृगाचा आता मी न करे बांधे ते भ्रमा आता मी न करे बांधे ते भ्रमा Bye.
मार्गना केले असे वृत्तीचे मार्गना केले असे हे वृत्तीचे मार्गन केले असे वृत्तीचे मार्गना केले असे Brahma